हे पहा, हे असं तोडा लागते. एक एक फुलं हे असे तोडायचे. हे पहा, हे आहे ना, हे फुलं हे असे तोडायचे. नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे जिवतीचे फुलं, हे पहा, हे जिवतीचे फुलं आहे, जंगलातून तोडून आणलेले आहे. आज आपण याची भाजी करणार आहे. गावरानी भाजी आहे, हे गावरान फुलं. तर याची भाजी आपण आपली मरीची झाली आहे. आज आपण हे जिवतीच्या फुलाची भाजी करणार आहे. एक पौष्टिक भाजी आहे हे, आणि हे तुम्ही करून बघा एक वेळा. हे आता पावसाळ्यातच निघत असते, हे झाडाला फुलं लागतात. म्हणजे वेल असते याचा, त्याच्यातून तोडून आपण आणलेले आहे. तर हे पहा, आता याची आपण भाजी करणार आहे. तुम्ही बघा आता ही भाजी मी कशी करणार आहे. आता हे आपण धुवून घेणार आहे. पहा, ही भाजी आपण धुवून घ्यायची. पहा, माझ्या भाज्या आहे ना, माझ्या भाज्या तुम्हाला ह्या आयुर्वेदिक भाज्या आवडत असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला ह्या आयुर्वेदिक भाज्या माझ्या आवडत आहे की नाही आवडत आहे, मला सांगा. हे पहा, ही भाजी मी धुवून घेणार आहे. आता धुवून नंतर आपण मग मसाला वाटण तयार करणार आहे. हे पहा, आपण पहा, अजून एका पाण्याने धुवून घेऊ. आपली चूल पण छान पेटलेली आहे. आपण चुलीवर बनवणार आहे ही भाजी. खूप सुंदर होते आणि पौष्टिक भाजी आहे, गावरान भाजी आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी, डायबिटीजवाल्यांसाठी सगळ्यासाठी हे खूप उपयोगी भाजी आहे. हे आयुर्वेदिक पॉवरफुल भाजी आहे. तुम्ही करून बघाच ही भाजी एक वेळा. आता आपण हे भाजी आहे, आता आपण वाटणाचं तयार करणार आहे. हे पण आपण वाटून घेणार आहे. पहा, आपली चूल पण छान पेटलेली आहे. दाणे भाजून घेणार आहे. पहा, आपलं हे आपण वाटण तयार करून घेणार आहे. शेंगदाणे, लसूण, जिरं, आलं, मिरच्या, हिरव्या मिरच्या, हे याचं आपण वाटण तयार करून घेणार आहे. हे पाट्यावर वाटणार आहे आपण. पहा, आपला पाटा तयार आहे. भाजी के बद्दल बता, भाजी के बद्दल. आता पहा, आपण हे तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहे, तोपर्यंत आपण ही कढई गरम करायला ठेवून देणार आहे. हे पहा, आपली कढई तापते, आपण तेल टाकणार आहे, तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहे. थोडं मीठ टाकायचं याच्यात. मीठ टाकलं ना, हे पहा, मीठ टाकलं तर लवकर आपलं वाटण बारीक होते. खूप सुंदर होते आपले. हे कढई पण तापत आलेली आहे. आपण फोडणीची पण तयारी करत आहे आणि वाटण पण तयार करत आहे सोबत. करून बघा तुम्ही अशी या पद्धतीनं. खूप सुंदर होते आणि गावरान भाजी आहे जिवतीची. टाकलेली आहे.
जिरं टाकलेलं आहे आणि आता कांदा टाकणार आहे. कांदा भरपूर टाकणार आहे. खूप सुंदर होते भाजी याची, जिवतीची भाजी. तुम्ही आठवण ठेवा, हे गावरान भाजी आहे, जंगलातून आणलेली आहे. जिवतीची भाजी खूप सुंदर होते. आपलं वाटण पण तयार झालेलं आहे. ते पहा, आपण काढून दिलं आहे आता. हे पहा, छान वाटण झालेलं आहे. आपण याच्यात लसूण, आलं, हिरवी मिरची, शेंगदाणे हे घेतलेले आहे, जिरं, आणि आपली भाजी खूप सुंदर होणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. हे गावरान भाजी आहे जिवतीची. हे पहा, हे जिवतीची भाजी अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही. मी करत आहे अशा पद्धतीनं. खूप सुंदर भाजी होते आणि रानभाजी आहे. वर्षातून एक वेळा तरी खायची. आपल्या शरीरासाठी खूप, स्वास्थ्यासाठी खूप चांगली असते ही भाजी. करून बघा तुम्ही. डायबिटीज वाल्यांचं डायबिटीज आहे त्यांचं कंट्रोलमध्ये राहते. BP, शुगर सर्वांसाठी खूप चांगलं आहे हे. वेट लॉस पण आहे, वजन कमी होते आणि हा छान आपला कांदा पण चुलीवरचा स्वयंपाक खूप सुंदर होते आणि पौष्टिक असते, पचनाला हलकं असते, आपल्या स्वास्थ्यासाठी खूप चांगलं असते हे चुलीवरचं जेवण म्हणजे. आणि त्याच्यात आपली गावरान भाजी आली. चुलीवरचा स्वयंपाक, गावरान भाजी म्हणजे हे खूप पौष्टिक भाजी आहे. आणि या पद्धतीनं तुम्ही करून बघा. आता आपण जे वाटण आहे याच्यात जे मिरच्या वगैरे आहे हे आपण टाकून देणार आहे. शेंगदाणे वगैरे आपण सगळे भाजून घेतलेले आहेत. फक्त आपलं आलं लसूण आहे ना, त्याचं थोडंसं उग्रवास गेला पाहिजे म्हणून आपण थोडंसं हे भाजून घेणार आहे. नंतर आपण याच्यात तिखट मीठ वगैरे सगळं टाकणार आहे. ही भाजी पण आपण 2-3 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. कढीपत्ता मी प्रत्येक भाजीत टाकत असते. मला कढीपत्ता खूप आवडते. तर कढीपत्ता पण डायबिटीजसाठी खूप औषधीयुक्त आहे. कढीपत्त्याचं जास्त सेवन केल्यानं आपले केस पण गळत नाही. केसासाठी पण खूप चांगला आहे कढीपत्ता. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप सुंदर होते. आता आपण तिखट मीठ वगैरे टाकणार आहे. तिखट, हळद आणि हे थोडं जिरं पावडर चवीसाठी, मीठ, आणि टमाटे. हे कोथिंबीर आपण वरून टाकणार आहे. हे टमाटे पहा किती सुंदर भाजी होत आहे याची चुलीवरची. हे चूल पण मी स्वतः बनवलेली आहे. चुलीवर स्वयंपाक मला खूप आवडते, चुलीवरचं. आणि चुलीवरचं जेवण खूप पौष्टिक असते. तुम्ही
या पद्धतीनं करून बघा. खूप सुंदर होते. आणि हे गावरान भाजी आहे. तुम्ही या पद्धतीनं हे गावरान भाजी करून बघा. पहा आता आपण हे आपले झालेलं आहे मसाला तयार. आता आपण याच्यात भाजी टाकणार आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. तर आता ही भाजी टाकणार आहे आपण. आहे या पद्धतीनं करून बघा तुम्ही हे गावरान भाजी. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही लवकर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुम्ही माझ्या गावरान जेवण आयुर्वेदिक स्वयंपाकाला मला खूप सपोर्ट करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी पाहिली आहे हे तर प्लीज मला सबस्क्राईब करा. भाजी कशी झालेली आहे कमेंट्समध्ये पण लिहा तुम्ही. म्हणजे माझ्या पहा गावरानी भाजी मरिंगा पण झालेली आहे आणि तरोट्याची झालेली आहे. तरोट्याची भाजी खूप आवडलेली आहे. खूप लोकांना आवडलेली आहे माझी तरोट्याची भाजी. खूप लोकांनी पाहिलेली आहे. आणि पुनर्नवा पण मी आताच टाकलेला आहे. पुनर्नवा पण पहा तुम्ही. मी जंगलातून तोडून आणलेली आहे. ते पण तुम्हाला दाखवलेली आहे. मी कुठून जंगलातून तोडून आणलेली आहे. माझं लिंक ओपन करा तुम्ही आणि पहा पुनर्नवा पण. जास्त कठीण नाही आहे. माझ्या नावाने तुम्ही ओपन करू शकता यूट्यूबवर. राधाजी संदरे माझे सगळे जे आहे भाज्यांचे रेसिपी हे तुम्ही पाहू शकता. पहा किती छान झालेली आहे भाजी. कमेंट्समध्ये मला सांगा ही भाजी कशी झालेली आहे. आणि आपण किती म्हणजे पारंपरिक पद्धतीने केलेली आहे आपण चुलीवर. मी तुम्हाला वरण दाल फ्राय वगैरे हे पण मी तुम्हाला म्हणजे डाळ दळून जात्यावर दळून आणि तुम्हाला करून दाखवणार आहे. ते पण म्हणजे पौष्टिक दुकानची डाळ असते ते म्हणजे त्याच्यात पॉलिशची असते. ते पचनाला भारी असते. तर आपण घरी जात्यावर दळून माझ्याकडे जातं पण त्याच्यावर दळून आपण बनवणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे मी. पहा आपली भाजी आता झालेली आहे. पोट आलेली आहे. पहा आता आपली भाजी हे झालेली आहे. जेवतीची भाजी पहा किती सुंदर झालेली आहे.
जेवतीच्या भाजीसोबत आपण भाकर खाणार आहे. पहा, जेवतीची भाजी आणि भाकर पहा किती सुंदर होते. करून बघा तुम्ही अशी एक वेळा. छान आपण आहारावर हे भाकर शेकून घेणार आहे.